रामराम शेतकरी मित्रांनो, या पा आता हे इथे सरकारनं पुलाचं काम केलं. हे पूल पहा तुम्ही, आता पाण्यापेक्षा पूल येऊ खाली. आता तरी पावसाचं पाणी म्हणजे कमी होईल आता गट्ट्याचं, तरी सुद्धा पूल अजून उघडा झाला नाही, थोडाच पूल उघडा झाला. शेतकऱ्याची आता कसरत पहा. शेतकऱ्याला तिकडे बैलगाडीला टूप बांधून पलीकडे जाणं चालू आहे. तिकडे आता अद्रक काढायचं काम चालू आहे. आता हे अद्रक काढणं झाल्याची बात या बैलगाडीत टाकून या पाण्यातून म्हणजे सारखं इकडं आणावं लागलं. म्हणजे सरकार खरं म्हणजे शेतकऱ्याची मजाकच करतं. आता इंजिनियरनं सगळं सर्वे करूनच हा पूल केला असेल, पण तरी सुद्धा ह्यो पाण्यामध्ये डुबेले. म्हणजे पूल नेमका केला कशासाठी हीच चिंता आहे. आता खरं म्हणजे शेतकऱ्याची मजाकच ही एक. हे बघा तुम्ही, आता हे माणूस आता तिकडे गेलं, ती माणूस सरायती म्हणून यायला जमतं. आता जो वावरावाला मालक आहे दोनदा तीनदा खाली पाण्यात बी पडला, त्याचा मोबाईल बी गेला. म्हणजे खरं शेतकऱ्याची सरकार ही मजाकच करीत राहतं आणि शेवटपर्यंत करीत राहील असंच आम्हाला वाटू राहिलं. हे बा ते माणूस तिकडे जाऊन एक चक्कर मारून आला, तिकडे अद्रक खांदाचं काम चालू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना लय सोपं वाटत असेल, मस्त आरामशीर गाडीत बसले चालली गाडी. पण गाडी कधी उतनी झाली ना, माणूस तर खाली पडत, पण माणूस डायरेक्ट वर जातं. मी पहिल्या वारच्याने व्हिडिओ बनायला आलो, असंच आईन मधोमध गेलो आणि गेली गाडी उतनी येऊन पडो पाण्यात धापकन. पण उगं पावता येत होतं म्हणून याच्यातून वाचलो. आणि पाणी काही तुम्हाला काही कमी नाही आहे, पाणी हे 30-40 फूट खोल पाणी आहे. त्याच्यामुळं हे म्हणजे एकदम जीवावरचा खेळ आहे. आणि हे काही माणसाला रिकामं जाणं नाही. आता पलीकडून अद्रकीचे कट्टे टाकून याच्यात अलीकडे रोड लोक आण नाही, म्हणजे याच्यात वज आण नाही. आणि एकदम हे तारेवरची कसरत तरी सोपी, इकडे सगळं रिस्की काम आहे. माणूस खाली पडलं म्हणजे वर जायला वेळ लागणार नाही. सरकारनं याचं थोडीशी दखल घ्यायला पाहिजे आणि या पुलाचं काम चांगलं करायला पाहिजे. तर पहा तुम्ही, आता मी चक्कर मारून आलो, एकदम जीव असा मुठीत धरून मी वापस आलो. याच्यातून वापस येण्याची गॅरंटी राहत नाही, पण मी आलो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू